नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ही मालिका खूपच रंजक अशा वळणावरती आलेली आहे. तर आपण पाहिलंच की तो माणूस आता मधुभाऊंना मारायला आलाय, पण त्याच वेळेस अर्जुनच्या हुशारीमुळे तो पकडला गेलाय. पोलीस इन्स्पेक्टर आणि अर्जुनने त्याला बरोबर धरलंय. खरं तर तो पळून जाण्याच्या भानगडीत असतो, पण इथे अर्जुन पकडतो आणि त्याला जे काही दिसतं ना प्रेक्षकांनो, ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे. नक्की आता त्यांच्यासमोर असं काय गुपित येतं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलंच की सायली आता मधुभाऊंना काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण मधुभाऊ जे काही इशारे करत असतात ते काही सायलीला कळत नसतात. त्यांना रिस्पॉन्डच करता येत नसतं आणि तेवढंच इथे नर्स येते आणि बोलते, मॅडम सर तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे, नाही म्हणजे तुमच्या पेशंटबद्दल त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज तुम्ही येता का. त्यामुळे सगळेच आता केबिनकडे जाण्यासाठी निघत आहेत, पण त्यात पुन्हा कुसुमताई आणि अर्जुनची भांडणं होतात. सायली बोलते, बास करा, काय कुत्र्या मांजरासारखं भांडताय, तुम्ही काय आता बारकी राहिलेले नाही आहात, खूप मोठी झालात, त्यामुळे प्लीज भांडू नका आणि मला इरिटेट करू नका. तेव्हा अर्जुन बोलतो, बायको मला एक सांग, कोण कुत्रा आणि कोण मांजर. तेव्हा सायली हात जोडते आणि बोलते, धन्य आहात तुम्ही, चला पटकन, डॉक्टर आपली वाट बघत असतील, आपल्याला जायला हवं. आणि बरोबर याच संधीचा त्या माणसाने फायदा घेतलाय. तो मधुभाऊंच्या रूममध्ये आलाय आणि त्यांच्या तोंडावरचा तो ऑक्सिजन मास्क काढून टाकलाय आणि या सगळ्यामुळे मधुभाऊंच्या जीवावरती बेतलाय. त्यांना प्रचंड त्रास होतोय. ते ओरडण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना ओरडताच येत नाहीये, किंबहुना त्यांच्या कंठातून स्वरच फुटत नाहीये. आणि तेवढ्यातच तिथे नर्स येते. नर्स येण्याची चाहूल लागते आणि तेवढ्यातच त्याला एक माणूस वाचवतो. त्याला जोरात खेचतो आणि रूमच्या बाहेर काढतो. तेव्हा त्या माणसाला मदत करणारा त्याचा नक्की बॉस कोण आहे हे तर आपल्याला पुढे कळलंच, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. पुढे आपण पाहतो तर काय, नर्स खूपच घाबरते. ती लगेच मधुभाऊंचा मास्क लावते आणि आता कुठे मधुभाऊंना बरं वाटतं, त्यांना श्वास घेता येऊ लागतो. पण हे सगळं पाहून नर्स मात्र पुरतीच घाबरलेली असते. ती बोलते, हे कसं शक्य आहे, नाही म्हणजे पेशंटचा मास्क कुणी काढला असेल, नाही म्हणजे अजून थोडा वेळ जर हा मास्क राहिला असता तर पेशंटचा जीव गेला असता. ही गोष्ट फार भीतीदायक आहे, खूप मोठी आहे आणि ही गोष्ट मला डॉक्टरांना कळवायलाच हवी. इकडे आपण पाहतो तर काय, प्रिया आता विचार करत असते, मी आता कोणाची मदत घेऊ. हां, एकच व्यक्ती आहे जी मला मदत करू शकते. ती व्यक्ती म्हणजे सचिन. हां, सचिनला मी त्याच्या पडत्या काळामध्ये मदत केली होती, त्यामुळे त्यालासुद्धा माझी मदत करणं भागच आहे. त्यामुळे ती हवालदाराकडून त्याला फोन करते आणि त्याला तात्काळ तिथे यायला सांगते. इकडे आपण पाहतो तर काय, हे तिघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये आलेत. सायली फारच घाबरली. ती बोलते, सर, डॉक्टर सर सांगा ना, मधुभाऊ ठीक तर आहेत ना, ते कधीपर्यंत ठीक होतील. तेव्हा डॉक्टर बोलतात, हे बघा मॅडम, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आहे. सध्या तरी तुमचा पेशंट फारच पॉझिटिव्हली रिॲक्ट करतोय आणि जर तुम्हाला याचा वेग वाढवायचा असेल तर तुम्हाला सतत इथे यावं लागेल, त्यांच्याशी इंटरॅक्शन करावं लागेल. जेवढं तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन कराल तेवढाच त्यांच्या मेंदूला स्ट्रेस पडेल आणि ते लवकरात लवकर कोम्यातून बाहेर येतील. तेव्हा सायली बोलते, हो तुम्ही अगदी बरोबर बोलता डॉक्टर. कसं आहे ना, मध्यंतरी जे काही घडलं ना, त्यामुळे माझं मधुभाऊंवरती फारच दुर्लक्ष झालं. माझं चुकलंच. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्यांना भेटायला यायलाच पाहिजे होतं, ते माझं कर्तव्य होतं. पण आता ही चूक मी सुधारवणार आहे. मी रोज त्यांना भेटायला येत जाईन, किमान अर्धा तास तरी त्यांच्याशी बोलत जाईन. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. तेव्हा कुसुम बोलते, जरी सायलीला वेळ नसला तरी मी आहे ना, आम्ही दोघी लेकी मिळून आमच्या बाबांना नीट करण्याचा, त्यांना बरं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तेव्हा अर्जुन बोलतो, हो बायको, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आपण आलटून पालटून मधुभाऊंना भेटायला येत जाऊ. तेवढंच इथे नर्स येते आणि बोलते, डॉक्टर, अहो डॉक्टर, खूप मोठी गडबड झाली. तेव्हा डॉक्टर बोलतात, कसली गडबड, आणि नर्स तुम्ही इतक्या का घाबरलाय, जरा शांत व्हा आणि जे काही घडलंय ना ते जरा डिटेलमध्ये सांगा. तेव्हा नर्स बोलते, डॉक्टर मला जे काही सांगायचं आहे ना ते यांच्याच पेशंटबद्दल आहे. खरं तर मी आत्ताच रूममध्ये गेले होते, तर यांच्या पेशंटचा मास्क कुणीतरी काढला होता. मी जर अजून 5 मिनिटं उशीर केला असता ना तर त्यांचा जीवच गेला असता. सायली जोरातच ओरडते, काय. तेव्हा अर्जुन बोलतो, बायको टेन्शन घेऊ नकोस, त्यांना काही एक नाही झालेलं, ते बरे आहेत. सायली आता मनातल्या मनात देवाचे आभार मानते. अर्जुन बोलतो, नर्स पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आम्ही जेव्हा मधुभाऊंच्या खोलीतून बाहेर निघालो तेव्हा मास्क तर त्यांच्या तोंडावरती होता, हे शक्यच नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा नर्स बोलते, अहो मला कोणताही गैरसमज नाही झालेला, मी तुम्हाला खरं सांगते, आत्ता मी त्यांना मास्क पुन्हा लावून आली आहे आणि मला असं वाटतंय कुणीतरी हे सगळं मुद्दाम केलंय. नक्कीच कुणीतरी मुद्दामच त्यांच्या नाकावरचा मास्क काढलाय. सायली तर इतकी पॅनिक झालेली असते, ती बोलते, खरंच मला तर काहीच कळत नाहीये, कोण मधुभाऊंच्या जीवावरती उठलं असेल. नाही नाही, मधुभाऊ इथे सेफ नाही आहेत, आपण काही दिवसभर इथे नसणार आहोत आणि जर आपण नसताना कुणी मधुभाऊंच्या जीवाशी खेळलं तर. नाही नाही, हे कुणी केलंय हे आपल्याला कळायलाच हवं. आणि मग काय. अर्जुन बोलतो, ते काय नाही, मला आत्ताच्या आत्ता CCTV फुटेज बघायचे आहेत. हे कोणाचं कांड आहे, हे कोणाचं कृत्य आहे ते आम्हाला समजलंच पाहिजे, कारण हा आमच्या पेशंटचा प्रश्न आहे.
आणि CCTV फुटेज चेक करायचं आहे म्हटल्यावर पोलिसांना तर बोलवावंच लागणार. त्यामुळे अर्जुन आता लगेच सावंतांना बोलावून घेतो आणि मग काय त्यांच्या एका रिक्वेस्टवरती लगेच CCTV फुटेज चेक केला जातो. सगळेच आता निरखून त्या स्क्रीनमध्ये बघत आहेत आणि त्यांना जे काही दिसले ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. सगळ्यांना तो माणूस दिसलाय. अर्जुन बोलतो, हा माणूस कोण आहे? हा डॉक्टर आहे का तुमचा? तेव्हा डॉक्टर बोलतात, नाही नाही, हा इथला डॉक्टर नाहीये, किंबहुना हा कंपाऊंडर सुद्धा नाहीये, इथे कामाला सुद्धा नाहीये, आमचा स्टाफ सुद्धा नाहीये. सायली तर इतकी चिडलेली असते, ती बोलते, काय तुम्हाला माहित नाही? म्हणजे तुमची जबाबदारी आहे ना ही. असं कोणीही येतं आणि असं पेशंटच्या जीवावरती उठतं, हे कसं चालेल? आज जर आमच्या पेशंटला जर काय झालं असतं तर याला कोण जबाबदार होतं? असं ती डॉक्टरना विचारू लागते. अर्जुन तिला शांत करतो आणि बोलतो, बायको शांत हो, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि अर्जुनला काहीतरी दिसतं. तो बोलतो, एक मिनिट, जरा रिवाइंड करा. आणि जेव्हा ते रिवाइंड करतात तेव्हा त्यांना अशी एक गोष्ट दिसते, ते पाहून अर्जुन खूपच शॉक होतो. त्यामध्ये तो पाहतो तर काय, नर जेव्हा येत असते तेव्हा एक माणूस मुद्दामच त्या माणसाला ओढून घेतो, बाहेर खेचून घेतो. अर्जुन बोलतो, या सगळ्या घटनेला फक्त एक 5-1 मिनिटं झाले असतील, त्यामुळे तो माणूस काय अजून हॉस्पिटलच्या बाहेर गेला नसणार आहे आणि याच संधीचा आपल्याला फायदा उचलायला हवा. तुम्ही काम करा, खाली वॉचमॅनला सांगा की कोणालाही बाहेर सोडायचं नाही. इकडे आपण पाहतो तर काय, सचिन आता प्रियाला भेटायला आलेला असतो. तो बोलतो, काय गं, माझी आठवण कशी काय झाली? तेव्हा प्रिया बोलते, हे बघ, जास्त बोलू नकोस, आता तुला जे सांगते ना तेवढं कर. मी गरोदर आहे, मी प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट तुला सुभेदारांपर्यंत पोहोचवायची आहे, खास कर त्या कल्पीला सांगायची आहे. तेव्हा सचिन बोलतो, पण मी तुझी मदत का करू? मला काय गरज पडली आहे? तेव्हा प्रिया बोलते, हे बघ, तुला मदत करावीच लागेल आणि या बदल्यात तू म्हणशील ना ते मी करायला तयार आहे. तेव्हा सचिन बोलतो, हट, मला तुझी काही गरज नाही आहे. आणि तुला तर माहीतच असेल, अण्णा बाहेर आलेत आणि जोवर अण्णांचा हात माझ्या डोक्यावरती आहे ना, मला कोणाच्याही मदतीची काहीच गरज नाही आणि तुझ्यासारख्या भिक्कारड्या पोरीची तर अजिबात गरज नाही आहे. असं बोलून सचिन तिकडून निघून जाऊ लागतो. पण तेवढ्यातच विचार करतो की ही प्रिया जे काही सांगतेय ते वाईट नाहीये. प्रिया जर त्या सुभेदारांच्या घरामध्ये घुसली तर त्यांच्या नाकातोंडात दम करून ठेवेल आणि हेच तर मला हवं आहे, सुभेदारांना त्रास. तो बोलतो, ठीक आहे प्रिया, मी तुझी मदत करायला तयार आहे, पण या बदल्यात तू काय करणार? तेव्हा प्रिया बोलते, तू म्हणशील ते. तेव्हा सचिन इतका घाणेरडा प्लॅन सांगतो की बासच. तो बोलतो, आपण एक काम करू, तुला माहिती आहे सायली प्रेग्नेंट आहे. प्रिया बोलते, काय, ती सुद्धा प्रेग्नेंट आहे? तेव्हा सचिन बोलतो, हो, पण आता तिची प्रेग्नेन्सी आपल्याला टिकू द्यायची नाही आहे आणि या सगळ्यामध्ये तू माझी मदत करणार आहेस. असं बोलून ते क्रूर हसू लागतात. खरंच हे दोघे कोणत्या नीच पातळीला जातील ना, काही सांगता येणार नाही. इकडे आपण पाहतो तर काय, जो माणूस खरं तर ज्याने या माणसाला वाचवलेलं असतं तो दुसरा तिसरा कोणी नसून महिपत असतो. महिपत बोलतो, अरे आज तुझ्यामुळे आपला सगळा डाव फसला असता. त्या अर्जुन सायलीसमोर आपलं खरं रूप आलं असतं. इतके दिवस मी सुधारले असं सगळ्या जगाला दाखवतोय. ते भिंग एका मिनिटात फुटलं असतं ना. आता आपल्याकडे पर्याय नाही आहे. चल, तो अर्जुन खूप हुशार आहे, तो आपल्याला शोधून काढेल. इकडे आता अर्जुनने ओळखलंय, त्याला मदत करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून महिपत आहे, कारण त्याने त्याच्या हातावरचं वॉच बघितलंय. आणि मग काय, अर्जुन सायली सगळीकडे तिला शोधतात आणि बरोबर तो माणूस सापडतो आणि महिपत सुद्धा. अर्जुन बोलतो, महिपत, मला माहितीच होतं या सगळ्या मागे तू आहेस, कारण तुझ्या हातावरचं वॉच मी ओळखलं होतं. अरे तुला लाज वाटत नाही? जगाला दाखवतंस की तू सुधारलायस, बाबा बनण्याचा प्रयत्न करतोयस, पण इथे आमच्या मधुभाऊंना मारण्याचं प्लॅनिंग करत होतास. अर्जुन सायलीला तर काही समजायला मार्ग नसतो की महिपत मधुभाऊंच्या मागे का बरं लागलाय. तेव्हा सायली बोलते, याचा अर्थ मधुभाऊंना असं कोणतं तरी सत्य माहिती आहे जे महिपतला असं वाटतंय मला कळू नये. तेव्हा अर्जुन बोलतो, बायको तू अजिबात काळजी करू नकोस, आता हे सत्य या महिपतकडून कसं वधवून घ्यायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि हे काम आता मी आणि इन्स्पेक्टर सावंत करू. तेव्हा आता ते महिपतकडून वधवून घेऊ शकतील का, की सायलीच ही खरी तन्वी आहे, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.